हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 10 मे वार आहे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया। आपल्या हिंदू धर्मामध्ये हा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ असा मानला जातो। अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते। याला आखाती असं सुद्धा म्हटलं जातं। तर अक्षय तृतीया शब्दामध्येच याचा अर्थ आहे। अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही, जे चिरकाल आपल्या सोबत राहतं आणि म्हणूनच अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामाचा कधीही क्षय असा होत नाही। तर या दिवशी केलेले कार्य हे आपल्या सोबत अखंड राहते आणि त्याचं शुभ फळ आपल्याला नेहमी मिळत असते। एखादी व्यक्ती अक्षय तृतीयाच्या दिवशी चांगलं कर्म करते किंवा दान करते, त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात त्या व्यक्तीला मिळत असतात आणि त्या शुभ परिणामांचा प्रभाव हा सुद्धा कधीही संपत नाही। आणि म्हणूनच अक्षय तृतीयाच्या दिवशी अनेक सेवा, उपासना, उपाय हे केले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे। आपल्याला उद्या अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे। ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपलं एका रात्रीत नशीब हे बदलून जाईल आणि आयुष्याचं सोनं होईल आणि पुढील 7 पिढ्या धनधान्य, संपत्ती, पैसा हा आपल्याला कधीही कमी पडणार नाही। तर हा उपाय आपल्या घरामध्ये केल्यामुळे घरामध्ये सुख, शांती, संपत्ती ही कायम टिकून राहते आणि घरातली गरिबी, दरिद्री ही सुद्धा संपूर्णपणे नष्ट होईल। तर असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असंच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आपल्या पूर्वजांची सुद्धा पूजा करायची असते आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला करा आणि केळीचं पूजन करायचं असतं। त्यासोबतच अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांची सुद्धा पूजा केली जाते। कारण भगवान श्री हरिविष्णू यांनी परशुरामांच्या रूपात पृथ्वीवरती अवतार घेतला होता आणि म्हणूनच हा दिवस त्यांच्यासाठी सुद्धा समर्पित आहे। त्यासोबतच या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवरती अवतरली होती आणि म्हणूनच या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं। अक्षय तृतीयेच्या दिवशी माता पार्वतीने अन्नपूर्णेचा अवतार धारण केला होता आणि ज्या व्यक्ती पृथ्वीवरती अन्नदानाने, पाण्याने व्याकुळ होत्या त्यांना धनधान्य, समृद्धी प्रदान केली होती आणि म्हणूनच या दिवशी अन्नपूर्णा मातेची जयंती सुद्धा आपण साजरी करत असतो आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी अन्नपूर्णा देवीला ही वस्तू अर्पण करायची आहे। तर पहा, ज्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे त्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता पडत नाही आणि त्या घरामध्ये आपण जे अन्न खातो अन्नातून कुठल्याही प्रकारची बाधा सुद्धा आपल्याला होत नाही आणि म्हणूनच या अन्नपूर्णा मातेची आपल्याला उद्या खास पूजा करायची असते। अक्षय तृतीयेला आपल्याला आवर्जून अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे। अन्नपूर्णा मातेला तुम्हाला म्हणजे मूर्तीला तुम्हाला ताम्हणामध्ये सर्वप्रथम घ्यायचं आहे। घेतल्यानंतर तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे। यानंतर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे आणि या वाटीमध्ये तुम्हाला हळद, कुंकू मिक्स करून याच्यामध्ये तुम्हाला पाणी मिक्स करून त्याची पेस्ट करायची आहे आणि त्याने तुम्हाला स्वस्तिक या ताम्हणामध्ये काढायचं आहे। यानंतर या स्वस्तिकावरती तुम्हाला मूर्ती ठेवायची आहे आणि उपाय करण्याच्या आधी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर उपाय करायला सुरुवात करायची आहे। आता ही मूर्ती तुम्ही ज्या वाटीमध्ये ठेवलेली आहे तर त्या वाटीमध्ये ठेवल्यानंतर मूर्तीला तुम्हाला हळद, कुंकू लावून घ्यायचं आहे। त्यानंतर एका साईडला तुम्हाला तांदूळ घ्यायचा आहे। पहिले तांदूळ जे आपण अन्नपूर्णेच्या वाटीमध्ये ठेवलेले असतील तर ते तुम्हाला काढून घ्यायचे आहेत आणि हे तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत। उपाय करण्यासाठी तुम्हाला नवीन तांदूळ वाटीमध्ये घ्यायचे आहेत आणि तांदूळ तुम्हाला तुमच्या हातामध्ये घेतल्यानंतर उजव्या हाताची जी 5 बोटं असतात तर या 5 बोटांनी तुम्हाला अन्नपूर्णा मातेच्या डोक्यावरती हे तांदूळ अर्पण करायचे आहेत। जर तुम्हाला 5 बोटांनी अर्पण करणं शक्य नसेल तर तुम्ही उजव्या हाताची जी करंगडी असते, करंगडीच्या जवळचं जे बोट असतं म्हणजे अनामिका असतं तर किंवा आणि मधलं जे बोट असतं तर अशा 3 बोटांनी सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता। ज्याप्रमाणे आपण कुंकुमार्चन करतो तर त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही या 3 बोटांचा वापर करून हे तांदूळ अर्पण करू शकता। 3 बोटांनी तांदूळ अर्पण करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं किंवा तुम्ही या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 5 तुम्ही बोटांचा वापर करून सुद्धा अर्पण केलं तरीही चालेल।
तांदूळ अर्पण करत असताना तुम्हाला श्री अन्नपूर्णा देवेन महा, श्री अन्नपूर्णा देवेन महा किंवा ओम श्री अन्नपूर्णा देवेन महा, ओम श्री अन्नपूर्णा देवेन महा या मंत्राचा तुम्हाला जप करत हे तांदूळ अर्पण करायचे आहेत। सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हे तांदूळ अर्पण करायचे आहेत। मूर्तीच्या खांद्यापर्यंत येतील एवढे तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे तामण किंवा ही जी प्लेट आहे तर ती तुम्हाला उचलायची आहे। तुमच्या देवघरामधनं तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवून द्यायची आहे। स्वयंपाकघरामध्ये ज्या ठिकाणी आपला जो किचनचा ओटा असतो किंवा गॅसच्या बाजूला तुम्हाला ही प्लेट ठेवायची आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या गॅसवरती स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिकला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। धूप दीप आरती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्या बाजूला म्हणजे गॅसच्या बाजूला तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीसमोर सुद्धा तुम्हाला एक दिवा लावून घ्यायचा आहे। अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू फूल अक्षत अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने ही पूजा करायची आहे। अन्नपूर्णा देवीकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे, सुख शांती आपल्या घरामध्ये कायम टिकून राहावी आणि आयुष्यभर धनधान्य संपत्ती कधीही कमी पडू नये, खाल्लेल्या अन्नातनं कोणत्याही प्रकारची बाधा आपल्याला होऊ नये अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि यानंतर ही मूर्ती उचलून पुन्हा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा नेऊन ठेवू शकता किंवा तुम्ही दिवसभर सुद्धा तुमच्या स्वयंपाकघरामध्ये एका साईडला ठेवली तरीही चालेल। अन्नपूर्णा जयंती उद्या आहे आणि म्हणूनच हा दिवस उद्याचा खास आहे। तुम्हाला तुमच्या सोयीनुसार अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्वयंपाकघरामध्ये थोडा वेळ किंवा नंतर मग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवली तरीही चालेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा करायची आहे आणि तुम्हाला दिवसभर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीसमोर एक दिवा लावून ठेवायचा आहे। अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे। दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, यातले जे तुम्हाला तांदूळ आहेत तर ते थोडे तांदूळ तुम्हाला तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत। थोडे तांदूळ तुम्हाला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीच्या वाटीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे। थोडे तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तांदळाच्या डब्यामध्ये तुम्हाला हे तांदूळ टाकायचे आहेत आणि तुमच्या देवघरामध्ये मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा मुलीचं लग्न होतं आणि जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हा तिच्या सोबत अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते। ज्या घरामध्ये ती जाते त्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेच्या रूपात ती जाईल आणि त्या घरामध्ये गेल्यानंतर कधीही धनधान्याची कमतरता त्या घरामध्ये भासणार नाही आणि म्हणूनच प्रत्येक आई वडील आपल्या मुलीला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही देत असतात। महत्व अन्नपूर्णा मातेला दिलं जातं। आता उद्या तर अन्नपूर्णा मातेची जयंती आहे आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घरामध्ये हा उपाय करायचा आहे। आता पहा, तुम्ही तांदळाऐवजी अन्नपूर्णा मातेला उद्याच्या दिवशी धने सुद्धा अर्पण करू शकता। ज्या प्रकारे आपण तांदूळ अर्पण करणार आहोत त्याच प्रकारे तुम्ही धने सुद्धा अर्पण करू शकता आणि अशा पद्धतीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पूजा करायची आहे। जी वस्तू तुम्हाला शक्य होईल ती वस्तू तुम्हाला अर्पण करायची आहे। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।